जालना पालिका निवडणुकीसाठी एमआयएमची यादी जाहीर करण्यात आली। जिल्हाध्यक्षांसह 8 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली। प्रभाग क्रमांक 11 मधून 3 उमेदवार, प्रभाग क्रमांक 4 मधून 2, प्रभाग क्रमांक 10 मधून 2 आणि प्रभाग क्रमांक 15 मधून 1 उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। सोलापूरमध्ये काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला। पहिल्या जाहीर यादीतील 2 उमेदवारांनी पक्षाला रामराम ठोकला। एका उमेदवारानं एमआयएम मध्ये प्रवेश केला तर दुसऱ्या उमेदवारानं भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। त्यामुळे आता सोलापूरमध्ये काँग्रेस पक्षाला हा मोठा धक्का मानला जातोय। मी माझा पक्ष प्रवेश आता अनवर सादात साहेबांच्या आणि शाब्दी साहेबांच्या हस्ते झालेला आहे आणि बाकीचे काही डिटेल्स असतील म्हणजे तुम्हाला जर अधिकृत असेल तर तुम्ही 4 वाजता त्याच्या संदर्भात तुमच्याशी प्रेस घेऊन सांगा। आपल्या सगळ्यांना माहित आहे काँग्रेसमध्ये थोडंसं माझ्याबद्दल जे वातावरण होतं, जे एमआयएम आणि काँग्रेस मला जे प्रश्न विचारण्यात गेले, मला माझ्या लॉयल्टीवर सारखं सारखं विचारण्यात आलं आणि त्यासाठी मी विचार केला की एमआयएम मध्ये जाण्याचा। सोलापूरमध्ये काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसलेला आहे। वसीम अत्तार आमचे प्रतिनिधी या बातमीच्या संदर्भातली अधिकची अपडेट पोहोचवतात आहे। वसीम, निश्चितच पाहिलं गेलं तर काँग्रेसकडून जे आहे ते पहिली यादी जाहीर जे आहे ते करण्यात आली होती आणि या यादीमध्ये जे आहे ते माजी नगरसेविका फिरदौस पटेल जे आहेत त्या त्यांची उमेदवारी जी आहे ते घोषित केली होती। त्याचबरोबर दुसरे उमेदवार जे आहेत ते मनीषा व्यवहारे यांची देखील जे आहे ते उमेदवारी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आली होती। मात्र या दोघांनीही जे आहे ते पक्ष काँग्रेस जो आहे तो सोडलेला आहे। त्यामुळे सोलापुरात जे आहे ते काँग्रेस पक्षाला मोठा धक्का जो आहे बसलेला आहे। फिरदौस पटेल यांनी एमआयएम मध्ये प्रवेश केला आहे तर दुसरीकडे मनीषा व्यवहारे यांनी जे आहे तो भाजपात प्रवेश केलेला आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती जो आहे तो काँग्रेस मोठ्या अडचणीत सापडला। त्यामुळे अधिकृत उमेदवारी दिलेले उमेदवार पक्ष सोडत असल्याने पक्षात मात्र मोठी खळबळ माजली आहे। शुभम, अगदी वसीम, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।